अय्यो मी बाला नारळवाला, माझा नारळ मलाईवाला. सगळ्यात चांगला नारळ घ्या, सगळ्यात चांगला नारळ, सगळ्यात चांगला नारळ, सगळ्यात चांगला नारळ. अय्यो सगळ्यात चांगला नारळ. तिकडे सुद्धा बघ. तू माझा बोर्ड कधी बदललास? मी का बदलेन? आता खराब नारळ विकशील तर मग कोण विकत घेईल? अच्छा, माझ सोबत चला की. नारळ फक्त 50 रुपये. नारळ फक्त 20 रुपये. फक्त 10 रुपये. फक्त 5 रुपये. नारळ फक्त 5 रुपयांमध्ये. अच्छा, ओपी एक पैसे आणि सगळे नारळ मला देऊन टाक. पाहिलं झोपी, तुझा 5 रुपयांचा नारळ मी 50 रुपये विकणार. याला म्हणतात खरा फायदा. ही तर चीटिंग आहे. आणि तू जे आधी केलंस त्याला काय म्हणतात? ती तुला सोडणार नाही. अरे अरे, या बाला आणि उप्पीचं भांडण तर संपतच नाही. थांबा बाला, उप्पी का भांडताय? उप्पी, कधी कधी जास्त चालाखी केल्याने नुकसान सुद्धा होतं. ते कसं अम्मा? समजावते एक स्टोरी ऐकवून. स्टोरी? It's story time with Sudha Amma. द वॉइस मिनिस्टर. या वर्षी विजयनगर मध्ये कडाक्याची थंडी पडली होती. थंडीमुळे सगळ्यांची वाईट अवस्था होती. असं वाटतंय पुढच्या 5 वर्षाची थंडी याच वर्षी पडली. शुद्ध तुपामध्ये खोटं तूप मिसळून नफा कमवणं तर कोणी उडणकाकडून शिकावं. हे काय करताय सरकार? मी काय नाही केलं सरकार. अरे माझं सगळं तूप सांडलं पायी पायी जोडून. वर म्हणतोस काही नाही केलंस. आता हे साफ कोण करणार आहे सांग बघू. मी करते. आता तोंड चालवणं बंद कर आणि हात चालव. गिरायक यायची वेळ झाली आहे. दुकानाची अशी अवस्था बघून जर गिरायक समोर परत गेलं तर माझं फार मोठं नुकसान होईल पायी पायी जोडून. आता उभ्या उभ्या बघत काय बसलायस? लवकर साफ कर. उडंकाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून काही लोक तिथे आले. त्यांच्यापैकीच एक महामंत्री सारंगा पण होता. उडंका जेवढा चतुर आणि धूर्त होता, सारंगा तेवढाच बुद्धिमान, जो त्याच्या योग्य न्यायासाठी अख्ख्या राज्यामध्ये ओळखला जात होता. फडका घे आणि व्यवस्थित साफ कर पायी पायी जोडून. फडका? ते कुठून आणू मी? हे काय घातलंयस? कुर्ता. मग हा सदरा काढून सगळं साफ कर. पण माझ्याकडे तर हा एकच सदरा आहे. मग मी काय घालू? ते मला काही माहित नाही. लवकर कर. जर का माझं थोडं जरी नुकसान झालं तर तुला बघून घेईन मी. जेव्हा उडंकाने रमणला त्याच्या एकमेव सदऱ्याने साफसफाई करायला सांगितली, तेव्हा सारंगाने उडंकाला धडा शिकवण्याचं ठरवलं आणि तो पुढे आला. महामंत्रीजी तुम्ही? तू बरोबर बोलतोय उडंका. चूक रमणची आहे. याने तुझं नुकसान केलं आहे आणि याला सफाई करून याची भरपाई करावीच लागेल. महामंत्र्यांचा विजय असो. मी सुद्धा हेच म्हणत होतो पायी पायी जोडून. माझं म्हणणं अजून पूर्ण झालेलं नाहीये. रमण,
याचा कुर्ता काढून सफाई नक्कीच करेल, पण तुला सुद्धा याच्या जाण्यानंतर याच्या कुटुंबाची पूर्ण जबाबदारी घ्यावी लागेल. म्हणजे मी मघापासून तुझं म्हणणं ऐकत होतो की केव्हापासून तू रमणला जर असं झालं जर तसं झालं असं म्हणतोयस, पण अजूनपर्यंत काहीच झालं नाहीये. तर त्याचप्रमाणे जर स्वतःचे कपडे काढल्याने रमणला थंडी वाजली आणि जर का हा आजारी पडला आणि जर देव न करो जर याला काही झालं तर याच्या कुटुंबाचं काय होईल? याच्या कुटुंबामध्ये फक्त हा एकटाच कमावणारा आहे. पण मी तर असा सगळा विचार केलाच नाही. अरे जर तर सोड आता उडंका. आता हे सांग, रमण कडून दुकानाची सफाई करून घ्यायची आहे की नाही? चल चल रमण, तुझा कुर्ता काढ आणि उडंकाची इच्छा पूर्ण करून टाक. नाहीतर जर का याचं नुकसान झालं तर अरे नाही 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 नाही, कसलंही नुकसान होणार नाही. रमण, माझी चूक झाली. तू जा जा जा, सफाई मी स्वतः करून घेईन. अच्छा, तसं काय सांडलंय याने? तू पाय. हे तर नकली आहे. तू राज्यात नकली तुपाचा व्यापार करतोय. महामंत्री, हा नेहमी आम्हाला भेसळयुक्त सामान विकतो. आता समजलं. मी याच्याच भेसळयुक्त तुपामुळे आजारी पडलो होतो. मी पण, आणि माझा परिवार सुद्धा. उडंका, तू भेसळयुक्त तूप विकून घोर अपराध केलायस. तुला याची शिक्षा मिळेल. माझ्या न्याय विद्येनुसार तुला याच्या 3 शिक्षा मिळाल्या पाहिजेत. काय? 3 शिक्षा? महामंत्री, मी तर ऐकलं होतं की तुमचा न्याय कधी चुकत नाही, पण हे तर अगदी उलट होत आहे. एका चुकीच्या 3 शिक्षा. हा कसला न्याय आहे? ठीक आहे, शिक्षा तर तुला मिळणारच आहे, पण मी तुला एवढी सूट देतो की तू 3 शिक्षांपैकी 1 शिक्षा निवडू शकतोस. ते कुठल्या 3 शिक्षा? एक तर तू तुझ्या दुकानात ठेवलेलं हे सगळं तूप स्वतः पी, नाहीतर 100 फटके खा. ते सुद्धा नाही तर तुला 1000 सोन्याची नाणी त्या लोकांना द्यावी लागतील जे तुझ्या भेसळयुक्त तुपामुळे आजारी पडले आहेत. आता सांग, कुठली शिक्षा स्वीकार आहे? फटके खाणं तर उडंकाला शक्य नव्हतं. 1000 नाणी तर त्या कंजूस साठी खूपच जास्त होते. खूप विचार करून त्याने ठरवलं की तूप पिणं सगळ्यात सोपं असेल. शिक्षेला सुरुवात करण्यात यावी. एक डब्बा तूप प्यायल्यानंतरच उडंकाची हालत खराब झाली. थांबलास का? आणि जसं तो दुसऱ्या डब्यातलं अर्ध तूप प्यायला, त्याच्या हिमतीने हात टेकले. महामंत्रीजी, माझ्याच्याने हे होणार नाही. मला तुम्ही फटकेच मारा, पै पै जोडून. जशी तुझी इच्छा. शिपायांनो, याला आत घेऊन जाऊन चाबकाचे फटके मारा. उडंकाने फटक्याची शिक्षा स्वीकार तर केली, पण त्याच्या नाजूक आणि आळशी शरीराला आराम करायची सवय होती. फटके खाणं त्याच्याच्याने शक्य नव्हतं. काही फटक्यांनंतर
अरे वाचवा पायी पायी जोडून. महामंत्रीजी मला क्षमा करा, मी 1000 नाणी द्यायला तयार आहे, पण हे चाबूक चालवणं थांबवा. पायी पायी अशा जोडून. प्रकारे एक एक करून सारंगाने निर्धारित केलेल्या तिन्ही शिक्षा उडंकाला मिळाल्या आणि प्रजेला न्याय मिळाला. सगळे सारंगाचा जय जयकार करू लागले महामंत्र्यांचा विजय असो. आणि त्यानंतर उडंकाने कधीच कुणालाही चुकूनही भेसळयुक्त तूप दिलं नाही. अरे हे तर माझं मोठं नुकसान झालं. पायी पायी जोडून. समजलं अम्मा. जास्त चलाखी कधी कधी जड जाऊ शकते, जशी मला गेली. सॉरी बाला. तू बरोबर बोललास उपी, पण मी तुझं नुकसान नाही होऊ देणार. हे घे तुझं नारळ, पण तुझं दुकान दुसरीकडे कुठेतरी जाऊन लाव, म्हणजे दोघांना पण नुकसान होणार नाही. ठीक आहे बाला. थँक्यू अम्मा. मी निघालो माझं दुकान दुसऱ्या ठिकाणी लावायला. If you like this video, subscribe to our channel Murthy Media. कुठल्याही गप्पात येते मी अलगद, हवं ते चाखते, गट्टम करते, साधासा खरा खरा किस्सा सांगते. आलेच मी आंबट गोड घेऊन, चुलबुली मुलगी मी आहे आजी बाई.